श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्ये नमः जय जय ते आदि जननी त्रिपुर सुंदरी त्रैलोक्य पावनी सर्व दुःख दारिद्र्य शमनी विघ्नहरणी महामाये। श्री गणेशाला वंदन करून प्रोग्राम चंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथित अनुसंधान आहे। ग्रंथकर्ते मनोहरसूत महाराज अर्थात असणारे गोपीनाथ महाराज असणाऱ्या भगवंताची आदिमाया आदिशक्ती यांची असणारी त्या ठिकाणी आराधना करू लागलेले आहे। त्या ठिकाणी असणाऱ्या भगवंताची असणारी स्तुती करत असताना आदिमाया आदिशक्तीची स्तुती त्या ठिकाणी करत असताना असणारं त्या ठिकाणी म्हणजे सगळ्याच्या आधी त्या ठिकाणी म्हणजे उत्पन्न झालेली अशी असणारी सर्व जगाची आई त्या ठिकाणी आणि त्रैलोक्याला पावन करणारे सर्व दुःखाचं असणारं दारिद्र्याचं शमन त्या ठिकाणी करणारे विघ्नहर्त्या त्या ठिकाणी असणारी महान असणारी महामाये तुम्हाला साष्टांगामध्ये प्रणिपात असो। तुझिया कृपा कटाक्षे दान पांगळ पवना हुनी करी गमन मुखातोची वाचाळ होय जाण कृपे करून तुझिया। आणि एवढंच नाही आई असणारी तुमची कृपा कटाक्षानं जर तुम्ही त्या ठिकाणी निहाळलं गेलो तर असणारा एखादा पांगुळ त्या ठिकाणी जरी असला तरी तुमची असणारी कृपा कटाक्ष नजर त्याच्यावर त्या ठिकाणी पडली तर तो भला मोठा पर्वत त्या ठिकाणी चढून जाईल। एवढंच नाही असणारा म्हणजे जन्मता असणारा मुखासाधक त्या ठिकाणी व्हावा आणि त्याच्यावर तुमची असणारी कृपा त्या ठिकाणी व्हावी। तुमची कृपा झाल्याबरोबर त्याला असणारी वाचा त्या ठिकाणी येईल आणि एवढं तुमच्या असणाऱ्या कृपेचा आणि म्हणजे सामर्थ्य आहे। एका श्रोते एकाग्र चित्त मल महिमा अद्भुत लक्ष्मी ते नारायण सांगत तोची संकलितात निवेदन। मग असणारे ग्रंथकर्ते गोपीनाथ महाराज त्या ठिकाणी सांगतायत श्रोते मंडळींनो ही असणारी कथा कुठली आहे। असणारे विष्णू भगवंत लक्ष्मी मातेला त्या ठिकाणी या असणाऱ्या अधिक महिन्याचं महात्म्य त्या ठिकाणी सांगतायत। या अधिक महिन्यामध्ये असणारं व्रत दान धर्म जप तप अनुष्ठान त्या ठिकाणी कसं केल्यावर काय असणारी प्राप्ती त्या ठिकाणी होते हे असणारे विष्णू भगवंत लक्ष्मीला त्या ठिकाणी सांगतायत आणि त्यांच्यापैकी काही असणारा थोडा भाग तुमच्या पुढे म्हणजे कथन करतो। लक्ष्मी मध्ये हो देवादी देवा कृपा सागरा करुणा परा समान फलव्रत प्रभाव कैसे देवे दालाईचे। मग असणाऱ्या लक्ष्मी मातेने भगवंताला बोलायला सुरुवात केली। हे असणारे स्वामीवर्य भगवंता कृपेचा सागर असणाऱ्या करुणेचा असणारा पर्वत त्या ठिकाणी असणाऱ्या अशा असणाऱ्या भगवंता हे असणारं म्हणजे या अधिक महिन्यामध्ये असणारं व्रत ध्यान धारणा त्या ठिकाणी केली व्रत त्या ठिकाणी आचरण केलं तर त्याचा असणारं समान फळ म्हणजे काय त्या ठिकाणी प्राप्त होतं। कुठलं व्रत केलं कुठलं फळ त्या ठिकाणी प्राप्त होतं याच्या विषयीची कथा आणि म्हणजे मला सांगा। विषय की जे जी पुरुषोत्तम तेने आचरता कर्म कर्मा पावत कर्म कर्मा प्राणी पावती मोक्षधाम विषय की जे जी पुरुषोत्तम तेने आचरता कर्म कर्मा प्राणी पावती मोक्षधामा होय अधमा उपरती। मग त्या ठिकाणी असणाऱ्या लक्ष्मी माता बोलू लागल्या भगवंता म्हणले आणि या ठिकाणी जर म्हणजे असणारा प्राणी मात्र जीवाला त्या ठिकाणी आला देहावर त्या ठिकाणी आला आणि देहाच्या संगतीत येत असताना कर्म त्या ठिकाणी अनेक कर्म त्या ठिकाणी करावे लागतात आणि या असणाऱ्या कर्माचं आचरण त्या ठिकाणी करत असताना असणाऱ्या प्राण्याला प्रत्येक प्राण्याला आपल्याला मोक्ष त्या ठिकाणी मिळावा असणारी नरकाची वाट त्या ठिकाणी चुकावी मोक्षाचा मार्ग त्या ठिकाणी मिळावा म्हणून अनेक असणारा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय। म्हणून ज्या साधकाला मोक्षाची आशा आहे त्या साधकानं कुठलं कर्म त्या ठिकाणी केल्यावर मोक्ष साधता येतं अशा प्रकारची माहिती मला त्या ठिकाणी सांगा। लक्ष्मी माता बोलतात शब्द रमेचा ऐकून बोलता झाला नारायण तोची श्लोकाधार पूर्ण करा श्रवण हो। मग असं लक्ष्मी मातेचं बोलणं त्या ठिकाणी म्हणजे असणाऱ्या भगवंतानी ऐकलं गेलं आणि भगवंत त्या ठिकाणी सांगतायत जो काही असणारा त्या ठिकाणी म्हणजे या असणाऱ्या सांगण्याचा आधार आहे असणारा पद्म पुराणामधील एक असणारा श्लोक त्या ठिकाणी घेतला गेला आणि या श्लोकाच्या आधारे तुमच्या समोर त्याचं कथानक त्या ठिकाणी विशद करतो सांगतो असं ग्रंथकर्ते गोपीनाथ महाराज सांगतात। एका सुंदरे पायी समान फळ सर्वही परी उत्तमोत्तमही प्रकार वेगळा पळे। मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे भगवंत सांगू लागलेले हे सुंदरी लक्ष्मी ऐक म्हणजे
असणारं त्या ठिकाणी सगळं म्हणजे असणारं फळ समान कवा म्हणजे त्या ठिकाणी मिळतं आणि उत्तमात उत्तम असणारं फळ त्या ठिकाणी काय कार्य केल्यावर त्या ठिकाणी मिळतं. मग प्रत्येक असणारं त्या ठिकाणी दान केलं वेगळं फळ आहे, असणारं तप केलं वेगळं फळ आहे, स्नानदानाचं वेगळं फळ आहे. ह्याची माहिती म्हणजे तुला त्या ठिकाणी आणि सांगतो. विशेष महिमा दान पौर्णिमा म्हणजे 3 माघी वैशाखी कार्तिकी दान विशेष होणी मलमासी. मग त्या ठिकाणी असणारं म्हणजे विशेष असं असणारं जे पर्व आहे त्या ठिकाणी ही 3 पर्व म्हणजे असणारे म्हणजे त्या ठिकाणी वर्षात येतात. श्रेष्ठ असणारी पर्व कोणती की असणारे प्रत्येक आमुषाला येणारी पौर्णिमा, असणारे माघ महिन्यामध्ये येणारी असणारी त्या ठिकाणी म्हणजे असणारी माघी पौर्णिमा, वैशाखी पौर्णिमा आणि कार्तिकी पौर्णिमा या प्रत्येक वर्षात असणारं म्हणजे या ठिकाणी श्रेष्ठ पर्व आहे. आणि या 3 पेक्षाही असणारं अतिशय श्रेष्ठ म्हणजे असणारी अधिक महिन्यामध्ये येणारी आणि म्हणजे पौर्णिमा. येथे की जे स्नान दान विधी विप्रभोजन विधी होम हवन जप सिद्धी तरी सर्व सिद्धी ही तो पावे. मग म्हणजे या असणाऱ्या म्हणजे अधिक महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला म्हणजे असणारा स्नान दानाचा विधी त्या ठिकाणी परिपूर्ण केला किंवा असणाऱ्या यथाविधीनुसार असणाऱ्या ब्राह्मणाला भोजन त्या ठिकाणी घातलं गेलं. होम हवन आपल्या असणाऱ्या घरी त्या ठिकाणी केलं, असणारं जप त्या ठिकाणी जर केलं तर सर्व सिद्धी आणि त्या साधकाला प्राप्त करता येतात. पहावे करावे पूजन मग यथाशक्य दान त्रयत्रिणी दशक कुपन व्रता सहित पावे. मग म्हणजे असणारं त्या ठिकाणी एवढं म्हणजे जप तप होम हवन असणाऱ्या ब्राह्मणाचं असणारं पूजन म्हणजे त्या ठिकाणी भोजन केलं की त्या असणाऱ्या ब्राह्मणाचं मनोभावे असणारं पूजन म्हणजे त्या ठिकाणी करावं आणि आपल्या यथाशक्तीनुसार आपल्या ताकदीनुसार जेवढं देता येईल तेवढं दान म्हणजे त्या असणाऱ्या ब्राह्मणाला त्या ठिकाणी द्यावं. त्याच वेळेस असणारं त्या ठिकाणी 33 अनाक्षेचं असणारं अन्न म्हणून त्या ब्राह्मणाला म्हणजे दान द्यावं. यही वरी जे दान दिले ते पाहिजे प्रत्यय केले ऐसे जरी न घडे एक वेळे पाहिजे केले पौर्णिमेसी. मग अशा प्रकारे म्हणजे अगोदर मी तुम्हाला सांगितलं गेलं काय काय ब्राह्मणाला त्या ठिकाणी दान द्यावं. या प्रमाणामध्ये जसं सांगितलं तसं म्हणजे त्या ठिकाणी दान द्या. आणि जर म्हणजे ती असणारं दररोज तुम्हाला म्हणजे अधिक महिन्यात दान त्या ठिकाणी नाही घडलं किंवा या असणाऱ्या अधिक महिन्यामध्ये कुठल्या दिवशी म्हणजे तुम्हाला दान त्या ठिकाणी नाही घडलं तर असणारी प्रत्येक महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे त्या पौर्णिमेला मात्र कुठल्याही पौर्णिमेला जरी दान दिलं तरी त्याचं फळ म्हणजे त्या साधकाला आणि मिळतं. मग संपूर्ण मास संपादित व्रत उद्यापन की जय यथातीत ते संपूर्ण फळ होय प्राप्त जाण सत्यवराने. मग पूर्ण महिनाभर असणाऱ्या ब्राह्मणाला दान त्या ठिकाणी द्यायला नाही जमलं तर असणारं म्हणजे जी पौर्णिमा म्हणजे अधिक महिन्यात त्या पौर्णिमे दिवशी असणारं दान द्यावं आणि अधिक महिना त्या ठिकाणी म्हणजे संपल्यानंतर त्याचं असणारं उद्यापन त्या ठिकाणी करावं. याचा ते जसं असणाऱ्या धर्मानं सांगितलं तसं असणारं उद्यापन म्हणजे त्या ठिकाणी करावं. त्या साधकाला म्हणजे असणाऱ्या या मलमासाचं जे महात्म्य आहे जे फळ आहे हे विधी केल्यानंतर जे फळ आहे ते फळ आणि त्या म्हणजे तात्काळ म्हणजे मिळतं. संपूर्ण फळ समानता प्राप्त होय कैसे नियाता तर एकाधी एके तत्वता इतिहास शुभानने. मग या ठिकाणी असणारं म्हणजे कुठलंही कार्य केलं की म्हणजे त्याचं असणारं जे मलमासाचं महत्व आहे त्या ठिकाणी याच्यातून मिळणारं जे फळ आहे त्या ठिकाणी ही फळ म्हणजे असणारं कसं कार्य केल्यावर काय त्या ठिकाणी मिळतं त्याच्या विषयीची माहिती म्हणजे सांगतो. पूर्वी ग्रह युगाच्या ठाई अपूर्व झाली एक नवाई त्याची श्रवण करू ये समयी तुझ पायी वरानने. मग असणारे भगवंत सांगू लागले हे लक्ष्मीमध्ये पूर्वी असणाऱ्या त्रत युगाच्या वेळेस म्हणजे त्या ठिकाणी एक अपूर्व अशी असणारी नवलाची घटना म्हणजे त्या ठिकाणी घडली गेली आणि त्याच्या विषयीचं कथानक म्हणजे तुला त्या ठिकाणी सांगतो. सावध रीतीने म्हणजे असणारी कथा ऐक म्हणजे. सुशर्मा नामे नभवर असे भूपती राज्यधर धर्मपारंगण तत्पर दान शूर प्रतापी. मग या त्रत युगाच्या वेळेस म्हणजे एक असणारा सुशर्मा नावाचा राजा त्या ठिकाणी होता आणि असा असणारा राजा म्हणजे राज्यभर म्हणजे आपलं असणारं कार्य म्हणजे असणाऱ्या धर्मशास्त्रानुसार त्या ठिकाणी म्हणजे करत होता. असणारा दानशूर आणि त्या ठिकाणी प्रजेचं पालन करणारा असा असणारा सुशर्मा नावाचा राजा. सर्व धर्मी पारंगत पायी हरिभजनी जिजे देही कथा पुराणे काळ कर्मी सर्व ही नीती न्याय चालवी धर्म राजधर्म. आणि नीती धर्मानं राज्य त्या ठिकाणी करणारा राजा होता.
सर्व धर्माला सोबत त्या ठिकाणी घेऊन असणारा, त्या ठिकाणी हरिभजन त्या ठिकाणी करणारा राजा होता. जे काही असणारं म्हणजे भगवंताचं असणारं त्या ठिकाणी कार्य आहे, त्या कार्यामध्ये तत्परतेनं त्या ठिकाणी जाणारा, आपला देह हरिभजनामध्ये त्या ठिकाणी कष्टवणारा, कथा पुराण त्या ठिकाणी ऐकणं आणि नीतीनं न्यायानं असणारं, राज्य असणारं धर्मानं आणि त्या ठिकाणी मध्ये चालवणं. सत्पात्री मुख नव्हे कदा कधीही न करू प्रवर्ते वादविवाद हरिस्मरणी रथ सदा विप्रसेवा दरेसी. मग असणारा राजा एवढा दानशूर त्या ठिकाणी होता. दारामध्ये एखादा असणारा त्या ठिकाणी आतिथ्याला ते असणारं सत्पात्र बघून त्या ठिकाणी दान देत होता. त्या आतिथ्याला बिनमुख करून कदापिही त्या ठिकाणी जाऊ देत नव्हता. कधीही असणारा त्या राज्यामध्ये वाद विवाद ताटकामध्ये त्या ठिकाणी होत नव्हता. सगळ्या प्रजेसहित असणारा राजा त्या ठिकाणी नामस्मरणामध्ये, भगवंताच्या असणाऱ्या नामस्मरणामध्ये आणि सदा म्हणजे रथ त्या ठिकाणी होता. ब्राह्मणाचा असणारा त्या ठिकाणी सेवा करण्यामध्येही आपलं असणारं शरीर त्या ठिकाणी झिजवत होता. भार्याची सुंदर प्रतिव्रता सृष्टीमती ना सृष्टमती नाव आहे तिचं. कालचं नाही दुसरं आहे. भार्याची सुंदर पतिव्रता सृष्टीमती नामे तत्वता परमप्रीती उभयंता सदा सादरता पती सेवा. मग त्या असणाऱ्या राजाची असणारी पत्नी म्हणली त्या ठिकाणी दिसायला अतिशय सुंदर आणि असणारी पतिव्रता असणारी त्याची पत्नी होती. तिचं असणारं नाव त्या ठिकाणी आणि सृष्टमती असं नाव त्या ठिकाणी होतं. दोघंही असणारे त्या ठिकाणी परमार्थिक कार्यामध्ये अग्रेसर त्या ठिकाणी होती आणि त्याची ही असणारी जी सृष्टमती स्त्री होती ती आपल्या पतीच्या सेवेमध्ये आणि सादरतामध्ये अखंड होते. तो पातला मलमास उभयंता शरती व्रतास विप्रभोजनी अत्याभ्यास दिवसे दिवस व्रतंगत. मग अशा प्रकारचं आचरण त्या ठिकाणी करत असताना 3 वर्षाचा काळ उलटून गेला. अधिक महिना त्या ठिकाणी आला. मला मासाची असणारी निर्मिती त्या ठिकाणी झाली आणि अधिक महिना पुण्य कमवण्याचं हेच श्रेष्ठ साधन त्या ठिकाणी जाणलं गेलो आणि दोघंही नवरा बायको त्या ठिकाणी या असणाऱ्या मलमासाचं असणारं व्रत त्या ठिकाणी आचरण करू लागली. असणाऱ्या ब्राह्मणाला बोलवायचं, त्यांचं पूजन करायचं, भोजन त्या ठिकाणी द्यायचं. अशा प्रकारे ब्राह्मणाचं पूजन हे आणि दिवसेंदिवस म्हणजे वाढू लागलं. दान धर्म नित्य करती उणे न पावे कवने रीती प्रातः स्नाने उभयंता सारीती अन्यमोने सरिती न. मग नसत म्हणजे असणारं दान धर्म म्हणजे करायचं, ब्राह्मणाचं पूजन करायचं, ब्राह्मणाला असणारं भोजन त्या ठिकाणी द्यायचं. कशाचीही कमतरता त्या ठिकाणी म्हणजे भासू देत नव्हती आणि कसलाही आळस म्हणजे त्या ठिकाणी आणत नव्हती. एवढं उल्हासानं दान धर्म ब्राह्मणाचं पूजन त्या ठिकाणी करायचं. सकाळच्या प्रहरी उठलं की असणारं म्हणजे गंगा नदीचं स्नान त्या ठिकाणी करायचं आणि मौन व्रत दिवसभर त्या ठिकाणी आणि म्हणजे आचरणात आणायचं. व्रत शस्त्रधारे आचरती उभयंता वधूवरे तव अंगिरा ऋषी तपी थोर राजा दर्शना पातला. मग म्हणजे असं असणारं व्रत म्हणजे त्या ठिकाणी शास्त्राप्रमाणामध्ये सगळं असणाऱ्या अधिक महिन्याचं व्रत त्या ठिकाणी करत होती आणि एकटं नाही, दोघंही नवरा बायको त्या ठिकाणी आणि या व्रताचं आचरण त्या ठिकाणी करत होती. त्यावेळेस एके दिवशी असणारे अंगिरा नावाचे ऋषी आहेत आणि हे अंगिरा ऋषी राजाचं दर्शन करावं म्हणून म्हणजे त्यांच्या दारात आणि म्हणजे आले. दृष्टी देखता तपोराशी उत्तम परमाप्राशी देवनिया निज असनासी भूत वटासी बैसेराव. मग असं असणारं त्या ठिकाणी म्हणजे अंगिरा ऋषी म्हणजे त्या ठिकाणी आले आणि असणारं त्या ठिकाणी राजानं बघितलं गेलं. अतिशय तपामध्ये श्रेष्ठ असणारे त्या ठिकाणी ऋषी आहेत हे राजाला कळालं गेलं. राजाच्या मनाला अतिशय आनंद त्या ठिकाणी झाला. लगेच ताबडतोब असणारं आसन त्या ठिकाणी बसायला ऋषीसाठी त्या ठिकाणी टाकलं गेलं आणि जमिनीवर आसन टाकून त्याच्याच शेजारी असणारं म्हणजे आपलं असणारं दुसरं आसन त्या ठिकाणी टाकलं तिथं राजा म्हणजे बसला. मग अनुनी पूजा प्रकार उभयंता पूजिते झाले मुनीश्वर परमहर्षे निर्दंड पवार करी सोपस्कार पूजेचा. मग म्हणजे तिथून असणारं सगळं काही असणारं पूजेची साधन सामग्री त्या ठिकाणी आणली आणि असणाऱ्या अंगिरा ऋषी आलेले आहेत आणि श्रेष्ठ असणारे ऋषीचं चरण आपल्या असणाऱ्या दाराला त्या ठिकाणी लागलं. याचा आनंद त्या ठिकाणी झाला. दोघा नवरा बायकोनी राजानं आणि त्याच्या असणाऱ्या पत्नीनं मनोभावे पूजन ऋषीचं त्या ठिकाणी केलं आणि ऋषीलाही अतिशय पूजेचा सोपस्कार बघितला
आणि अतिशय आनंद त्या राजाविषयी झाला. ऐसी पूजा करिता ते क्षणी वस्त्री अलंकारे अर्ची लागुनी परम हर्षयुक्त अंगिराहून ऐसी पूजा करिता ते क्षणी वस्त्री अलंकारे अर्ची लागुनी परम हर्षयुक्त अंगिरामुनी अतिथी पाहुणी लोकाचे. मग त्या ठिकाणी असणाऱ्या म्हणजे अशा प्रकारची श्रेष्ठ अशी पूजा म्हणजे असणाऱ्या त्या अंगिरा ऋषीची म्हणजे केली. असणारी भव्य दिव्य असणारी वस्त्र म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी त्या ऋषीला त्या ठिकाणी प्रदान केले. नाना प्रकारचे अलंकार असणाऱ्या ऋषीला त्या ठिकाणी दान दिले. त्याच्यामुळे अंगिरा ऋषीला अतिशय आनंद त्या ठिकाणी झाला. आणि मनाच्या ठिकाणी आनंद कशामुळे झाला असणाऱ्या या राजानं आपलं केलेलं जे आतिथ्य आहे त्या ठिकाणी हे पाहून असणाऱ्या अंगिरा ऋषीला आणि म्हणजे आनंद होऊ लागला. मग बोलता झाला मुनी भावागळा देखीला भूपती व्रता झरता उयंती झाला माते आनंदू. मग त्या ठिकाणी अंगिरा ऋषीला ज्यावेळेस आनंद झाला त्यावेळेस अंगिरा ऋषी म्हणू लागले, हे राजा, तुझ्या असणाऱ्या देहाच्या ठिकाणी समोरच्या आतिथ्याविषयी जो असणारा दृढभाव आहे तो भाव त्या ठिकाणी मी ओळखला गेला. त्या असणाऱ्या भावामध्ये कसलीच त्या ठिकाणी कमतरता नाही. आणि दुसऱ्यापेक्षा आगळा असा असणारा भाव तुझ्याजवळ त्या ठिकाणी मी पाहिला गेला. तुम्ही नवरा बायको असणाऱ्या अधिक मासाचा असणारा व्रत त्या ठिकाणी आचरण करता ते बघून तर मला अतिशय आनंद त्या ठिकाणी होऊ लागला. अंगिरा ऋषी राजाला बोलू लागले, उत्तमासनी वैसल्य आम्हा भूमिशाही तुरुप उत्तमा तुझे धार्मिक महात्मा ना देखला अद्यापि. मग राजा तू काय त्या ठिकाणी केलं? उत्तम असणारं आसन, श्रेष्ठ आसन त्या ठिकाणी आम्हाला दिलं आणि तू जमिनीवर तळवटावर त्या ठिकाणी बसला गेला. मग किती असणाऱ्या त्या ठिकाणी आतिथ्याविषयी तुमच्या मनामध्ये किती आदर आहे त्या ठिकाणी. आम्हाला आसनावर बसविलं, तुम्ही असणाऱ्या जमिनीवर म्हणजे त्या ठिकाणी राजा असून त्या ठिकाणी बसले गेले. असा धार्मिक महात्मा आणि कुठं सुद्धा म्हणजे आजपर्यंत आणि माझ्या डोळ्याला पाहायला म्हणजे मिळाला नाही. विप्राते तिथले अग्रहारा वापी खूप सरोवरे अपारा कीर्ती तुझी नृपुवर थोरा भूधरा गळी. आणि एवढंच नाही, असणाऱ्या ह्या राज्यात म्हणजे सगळीकडे एकच म्हणजे असणारं त्या ठिकाणी नाव आहे. राजा श्रेष्ठ आहे त्या ठिकाणी. कुठल्याही ब्राह्मणाला विनमुख त्या ठिकाणी जाऊ देत नाही. जी काही असणारं श्रेष्ठ दान आहे ते असणाऱ्या ब्राह्मणाला त्या ठिकाणी दान देतं. आणि असणारं म्हणजे दानच नाही त्या ठिकाणी. विहिरी बारवा त्या ठिकाणी तयार करतं, असणारे सरोवर त्या ठिकाणी तयार करतं. कुणालाही पाण्याची त्या ठिकाणी कमतरता भासू देत नाही. अशी असणारी राजा तुमची कीर्ती म्हणजे ऐकली. त्याची स्तुती वादे मुनींची प्रशंसा एकदा नृपाची विक्रता नाही गेली मनाची बोले काही नृपवर. मग एवढी असणारी राजाची स्तुती, राजाची वाहवा असणाऱ्या अंगिरा ऋषी त्या ठिकाणी करू लागलेले. एवढी प्रशंसा त्या ठिकाणी राजाची केली, पण राजाला काही समाधान त्या ठिकाणी वाटलं नाही. त्याच्या मनाची उद्विग्नता त्या ठिकाणी गेली नाही. राजाचा उदास चेहरा त्या ठिकाणी झालेला होता. आणि राजा असणारा प्रत्युत्तरादाखल असणाऱ्या अंगिरा ऋषीला काय त्या ठिकाणी बोलू लागले, तो दर्शने धन्य झालो आजी सकल कीर्ते तव चरण असरोजी भाग्याचे पार नाही आजी कृतकृत्य सहजी मत केले. मग असणारा राजा त्या ठिकाणी अंगिरा ऋषीच्या समोर हात जोडून त्या ठिकाणी उभा राहिला आणि असणारा त्या ठिकाणी अंगिरा ऋषीला त्या ठिकाणी बोलू लागले, मुनिवर्या, तुमचं असणारं दर्शन आज मला त्या ठिकाणी झालं. माझ्या असणाऱ्या घराला म्हणजे तुमचा असणारा चरण स्पर्श त्या ठिकाणी झाला. म्हणून म्हणजे आज मी असणारा सफळ त्या ठिकाणी झालो. सर्व असणाऱ्या तीर्थाचं पुण्य आज मला तुमच्या असणाऱ्या चरण स्पर्शानं त्या ठिकाणी मिळालं गेलं. माझं भाग्य आज श्रेष्ठ त्या ठिकाणी झालं. माझ्या भाग्याची असणारी पारावार त्या ठिकाणी राहिली नाही. मी आज कृत कल्याण त्या ठिकाणी झालो. तुमचं दर्शन त्या ठिकाणी घडलं गेलं. तुझे सेवेचे नाही ते साधन तुझे नाही अनेक सदा सेवावे चरणोदक पावन होती सर्वही. महाराज म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी हा देह प्राप्त झाल्याबरोबर असणाऱ्या साधकाने म्हणजे असणाऱ्या ब्राह्मणाच्या पूजेमध्ये असणाऱ्या सेवेमध्ये सर्व आयुष्य त्या ठिकाणी घालवावं. ब्राह्मण सेवेशिवाय श्रेष्ठ असणारी सेवा दुसरी काहीच नाही म्हणजे त्या ठिकाणी. आणि पुण्य कमवायचं साधन हे एकमेव असणारी ब्राह्मण सेवा आहे. त्या ब्राह्मण सेवेशिवाय दुसरं काही नाही. त्या ब्राह्मणाची असणारी सेवा करावी, चरणानं असणारा त्या ठिकाणी प्रक्षालन करावं आणि ते चरण तीर्थ त्या ठिकाणी असणारं सेवन करावं. त्यानं प्रत्येक साधक असणारा म्हणजे पावन झाल्याशिवाय राहत नाही. तुमची आशीर्वाद
संपत्ती लादली पूर्ण ऐसे तुमचे महिमान केले पावन मज लागी. मग तुमचा असणारा म्हणजे एवढं श्रेष्ठत्व तुमच्या अंगी असणाऱ्या मुनिवर्य तुम्ही त्या ठिकाणी आहात आणि तुमचा असणारा आशीर्वादच आमच्या असणाऱ्या म्हणजे मस्तकावर त्या ठिकाणी आहे. म्हणून एवढी सगळी संपत्ती म्हणजे मला त्या ठिकाणी प्राप्त झाली. तुमच्या कृपेशिवाय काहीही म्हणजे त्या ठिकाणी साधकाला प्राप्त होत नाही. म्हणून म्हणजे असणारं तुमचं एवढं नाम आहे श्रेष्ठ आहे त्या ठिकाणी. तुमच्या असणाऱ्या चरणाला जो साधक त्या ठिकाणी लागला त्याचा महिमान अधिक वाढल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. म्हणून म्हणजे आज मी तुमच्या चरणानं आणि म्हणजे पावन झालो. नपाचारिता आले ती अवलोकिले सक संपत्ती पुत्र कल या दात्री युवती माली तृप्ती मी सर्व तेने. मग म्हणजे असणारा तुम्हाला म्हणजे मी बोलवणं आमंत्रित त्या ठिकाणी केलं नाही, बोलवलं नाही. अचानक तुमचा असणारा चरण आज माझ्या घराला त्या ठिकाणी लागलं. न बोलवता आगंतुक त्या ठिकाणी आला आणि सगळी असणारी ही संपत्ती म्हणजे तुमच्या असणाऱ्या चरणानं आणि सगळी सफळ त्या ठिकाणी झाली. एवढंच नाही, असणारं माझं घरदार लेकरं बाळांनी सगळं घरदार म्हणजे त्या ठिकाणी आज म्हणजे परिपूर्ण त्या ठिकाणी झालेलं आहे. कसलीही प्राप्ती असणारी म्हणजे कमतरता त्या ठिकाणी नाही. म्हणून म्हणजे आज तुमच्या चरण स्पर्शानं माझी असणारी तृप्ती म्हणजे त्या ठिकाणी झाली. ऐसा स्तुतिवाद एकमेकांचे वाक्य पुष्पे संतोषी ती देत तो बोलता झाला नमनात मुनिवरा ते काळी. मग अशा प्रकारे दोघंही राजाने आणि मुनींनी एकमेकाची असणारी स्तुती त्या ठिकाणी केली. शब्दरूपी फुलाचा असणारा वर्षाव एकमेकावर त्या ठिकाणी केला. तेव्हा असणारा राजा आणि त्या असणाऱ्या मुनीला असणाऱ्या अंगिरा ऋषीला काय त्या ठिकाणी बोलू लागले. म्हणे स्वामी ऐकावे ज्याचे देखील स्वभावे त्याची कधी तो सुशोभन भावे तथा या भावे बोले मुनी. मग असणारा त्या ठिकाणी राजा बोलू लागला, हे स्वामीवर्य, हे गुरुवर्य, हे असणाऱ्या मुनिवर्य म्हणे त्या ठिकाणी आज जे असणारं आश्चर्य म्हणे मी असणारं म्हणजे त्या ठिकाणी डोळ्यानं बघितलं गेलं. त्याच्या असणारं म्हणजे कथानक म्हणजे तुम्हाला आज असणाऱ्या अंतकरणातून भावात आदरयुक्त अंतकरणानं म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. तुम्ही म्हणजे ऐकून घ्या. म्हणजे त्यावेळेस असणाऱ्या ऋषीने तथास्तु त्या ठिकाणी सांगितलं. सांग म्हणजे काय असणारा विचार मनामध्ये आहे. आम्ही उभयंता चरुव्रतास मलमात्म हे निर्दोष अपूर्व एक देखील त्याची परियेसी मुनिराया. मग राजा सांगू लागला, मुनिवर्या म्हणजे आम्ही असणारं त्या ठिकाणी दोघं नवरा बायको म्हणजे असणाऱ्या ह्या अधिक महिन्याचं व्रत म्हणजे त्या ठिकाणी आचरण करत होतो. आणि हे मला महात्म्य कसं आहे त्या ठिकाणी निर्दोष आहे. सगळ्या दोषाची हानी करणार आहे त्या ठिकाणी आणि पुण्य वाढवून देणार असं हे निर्दोष असणारं म्हणजे अधिक मासाचं महात्म्य त्या ठिकाणी आहे. आणि या अधिक महिन्यात अपूर्व असं म्हणजे माझ्या डोळ्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. त्याच्याविषयीची कथा मुनिवर्या तुम्हाला सांगतो. सावध म्हणजे ऐका. माझी नगरा माझी एक वैजनाथ तसे देख वीर ऐसे तयाचे नामक परवचित हिंसक झांडाळतो. मग महाराज म्हणजे माझा असणाऱ्या राज्यामध्ये म्हणजे एक असणारा वैश्य वर्णाचा असणारा म्हणजे त्या ठिकाणी एक म्हणजे असणारा साधक आहे. त्याचं असणारं नाव म्हणजे वीर हे नाव आहे त्या ठिकाणी. आणि तो असा आहे म्हणजे त्या ठिकाणी पारमार्थिक असणारा लवलेश म्हणजे त्याच्या अंगी त्या ठिकाणी नाही. सगळं असणारं हिंसक आणि चांडाळ कार्य म्हणजे त्या ठिकाणी करतोय. त्याला परमार्थाविषयीचा आणि म्हणजे हाव नाही. चौर कर्म करून जाण पशुवादी आणि गोधन तयाचा विक्रय करून देणे धन ही घरी तरी पळाते. मग हा असणारा वीर वैश्य म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या राज्यात म्हणजे चौर कर्म त्या ठिकाणी करतो. सगळं वाईट आहे. जेवढं असणारं नांदाळ असणारं कर्म आहे त्या ठिकाणी ते कर्म त्या ठिकाणी करतो. चोऱ्या करायच्या, असणारी दुसऱ्याची जनावरं गायी त्या ठिकाणी चोरायच्या आणि त्याचा असणारं बाजारात नेऊन विक्री म्हणजे त्या ठिकाणी करायची. एवढंच नाही, असणाऱ्या ब्राह्मणाला लुटमार करून त्याच्या जवळचा पैसे सुद्धा म्हणजे आणि हा वीर वैश्य म्हणजे हिरावून घेतो. जीव मात्रांचा वध करी प्राणी ते जीवे मारी वेशारत अहोरात्री ऐसा दुराचारी प्रगत. मग एवढंच नाही, असणारा जी काही जीव मात्र आहे त्या ठिकाणी मग असणारा कुठलाही पशु त्या ठिकाणी असू, गाय असू, बैल असू, म्हैस असू त्या ठिकाणी असणाऱ्या माणसाचा सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी असणारा म्हणजे जीव त्या ठिकाणी घेतोय. जिवंत असणाऱ्या प्राण्याला त्या ठिकाणी म्हणजे मारून टाकतोय आणि सगळं वाईट कर्म त्या ठिकाणी आचरण करतो. असा असणारा दुष्ट दुराचारी आणि दुसऱ्याविषयी कृतज्ञ असणारा हा वीर वैश्य आणि म्हणजे आमच्या राज्यात आहे. निष्ठुर भाषणी अनर्थ वचनी पापाचे वय नदरी म्हणी ऐसा तो वर्त
घडतंय, आपण नरकाचा पावला त्या ठिकाणी व्हायला लागलोय, याचं काहीच म्हणजे त्याला असणार त्या ठिकाणी वाटत नाही. आणि वाचेतून तर मवाळी भाषाच म्हणजे त्याच्या नाही. सदा खोटं बोलायचं, दरडावून त्या ठिकाणी बोलायचं, निष्ठूर दुसऱ्याचा अंतःकरण दुखवल असं निष्ठूर वचन त्या ठिकाणी बोलायचं. पापाची भीती थोडी बी म्हणजे त्या ठिकाणी धरत नाही. अशा प्रकारचं वाईट कर्म आणि तो असणारा वीरवैश्य म्हणजे करत आहे. ऐसा तो परमकृतज्ञ स्त्री सहित सेविले अरण्य सहकुटुंबेसी हिंसा धर्माचारून उदरपोषण चालविती. मग असा हा असणारा कृतज्ञ असणारा म्हणजे त्या ठिकाणी वीरवैश्य आहे. आणि आपल्या असणाऱ्या स्त्री लेकर बाळाला घेऊन म्हणजे असणाऱ्या घोर अरण्यात म्हणजे त्या ठिकाणी आपलं कुटुंब घेऊन त्या ठिकाणी राहतोय. आणि सगळा हिंसेचा मार्ग म्हणजे त्या ठिकाणी अवलंबन करतोय. आणि पशु प्राण्याची असणारी हिंसा त्या ठिकाणी करायची, त्याला मारायचं आणि आपल्या कुटुंबाचं उदरपोषण म्हणजे त्या ठिकाणी करायचं. श्री गणेशाय नमः. सदा मार्ग रोधुनी जाण हरितसे पांचस्त्याचे धन वस्त्यानिक प्रावण्य हरून नग्न सोडितसे. कथेचं अनुसंधान. अंगिरस नावाच्या ऋषीला सुशर्मा नावाचा राजा सांगू लागला, महाराज आमच्या गावामध्ये असा व्यक्ती आहे, कधी सुद्धा पुती पूर्णाला येत नाही, वाईट कृत्य करतो, जाणाऱ्या येणाऱ्या माणसाला अडवतो, त्यांच्यापासून धन लुबाडतो आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारचा एक वैश्य वर्णामधला व्यक्ती आहे असं महाराजाला राजा सांगू लागला. ऐसे असताय की अवसरी तृषाक्रांत वीरांतरी उदक दोंडिता हिंसकरी तव देखील नेत्र्यपूर्व. महाराज असंच एक दिवस वनामध्ये गेले ही दोघ जण आणि गेल्यानंतर वीर नावाचा वैश्य त्याला तहान लागली म्हणून पाणी शोधण्यामध्ये वनामध्ये गेला पाणी शोधण्यासाठी. तर त्याने एक अपूर्व पाहिलं. काय? एक देवलय अतिजीर्ण श्री विष्णू दैवत असे जाण देखता झाला दुरून हर्षयुक्त निजमनी. त्यानं पाहिलं एक देवालय आहे, जीर्ण जुनं झालेलं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये भगवान श्री विष्णूची मूर्ती आहे. त्यानं लांबून पाहिलं, त्याच्या मनाला आनंद वाटला. सभोवत वृक्ष गणदाट केळी नारळी आचट आम्र निंबोनी आणि कवट देखता ताट मन फुले. नाना पुष्पांच्या जाती तेथे बिलाब्दी वृक्ष भोवती जाई जुई आणि मालती केतकी डोलती फुलवारे. येथे चातके मयुरे बदक चक्रवाकादी कोळी कांक नाना जातीचे पक्षी अनेक विचरती देखते ठाई. ऐसे अपूर्व रम्य स्थान सरोवरे उदक अमृत समान वीरेश्वरे नयनी देखून गेला धावून सरोवरे तीरा. आणि अशा प्रकारचं सरोवर त्यानं पाहिलं. त्या सरोवरामध्ये नाना प्रकारचे पशु पक्षी होते, त्या पाण्याचा आनंद घेत होते. अतिशय रमणीय स्थान होतं, अमृतासारखं पाणी त्या सरोवरामध्ये होतं. तर वीर नावाच्या व्यक्तीनं ते सरोवर पाहिलं आणि पाणी पिण्यासाठी जवळ गेला. कांती सहित जलपान करून एक क्षण विश्रांती पावला ते स्थानी. तो तेथे आमची राजपत्नी दर्शन लागून गेलेसी. सुशर्मा राजा सांगू लागला, महाराज तो वीर नावाचा वैश्य पाणी पिला आणि त्याच्या पत्नी सहित तिथं क्षणभर बसला. बसल्यानंतर ना आमची बायको सुष्टुमती नाव होतं तिचं आणि ती असणारी पत्नी त्याच मंदिरामध्ये भगवंताच्या दर्शनासाठी गेली होती. काय झालं? करोनिया देवदर्शन नयनी स्वभावते नित्य तसे तुवन तवते ते स्त्री पुरुष दोघे जण बैसले श्रमण एकांती. आणि आमची पत्नी सृष्टमती तिथे गेली. तिनं भगवान श्री विष्णूचं दर्शन घेतलं, पूजा केली, आरती केली आणि मंदिराच्या बाहेर सरोवराच्या किनाऱ्याला ही दोघ जण नवरा बायको तिनं बघितल्याबरोबर तव ते वीरभाऊची बाऱ्या येऊन लागत असे पाया स्वदुःख वार्ता निवदनिया रुदित शब्दे करुनी. आणि त्या वीर नावाचा जो काय असणारा वैश्य होता त्याची पत्नी उठली आणि ते असणाऱ्या आमच्या पत्नीच्या म्हणजे सृष्टमतीच्या पाया पडू लागली आणि सांगू लागली, राणी साहेब आमच्याकडून खूप पाप घडले. माझा असणारा नवरा
माणसांना मारतो, त्यांना लुबाडतो, अशा प्रकारचं पाप आमच्याकडून घडलंय असं ती कथा सांगू लागले. म्हणे बाई जन्मवरी ब्रताराचे सौख्य नाही तिळभरी, हाताव कृतज्ञ दुराचारी परमात्यारी निर्दय. आणि त्या तिनं सांगायला सुरुवात केली, राणी साहेब काय सांगायचं तुम्हाला, नवरा वाईट कर्म करतोय, मी सुद्धा त्रासले. सगळ्यांनी सांगितलं, भावानी सांगितलं, गावातल्या लोकांनी सांगितलं, कोणी जवळ केलं नाही म्हणून वनामध्ये आला. आणि आता इथेही पाप कर्म करतोय, त्याच्या सोबतीला राहून माझा कोणीही पाप घडले, काय करू सांगा. याच्या संगती करून नेणे काही पुण्यचरण, दान तप न गडे जाण पापाचे न सर्वदा. अहो याच्या संगतीला आमच्याकडून पापच घडलंय, दान धर्म पुण्याचं कर्म आम्हाला काही माहिती नाही. ही सगळी पाप करतोय आणि ती पाप मला भोगावी लागतात असं त्याची पत्नी राणीला सांगू लागले. नेनो जन्मपंथी अनंत, नेनो सार्थक न गडे देहांत, पुढे यमयातना बहुत न दिसे प्रांत मज काही. आणि तिनं राणीला सांगितलं, राणी साहेब काय सांगायचं तुम्हाला, पुढचं भविष्य आम्हाला दिसायला मेल्यानंतर ना फिक्स नरकामध्ये आमचं बुकिंग आहे. कारण स्वर्गामध्ये जाण्यासारखी आम्ही कर्मच केली नाही, सगळं पाप आयुष्यभर केलं. आणि मग पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू, जोडीती मारिती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. अशा प्रकारचे दुःख पुढे आम्हाला यमाची यातना आता दिसायले असं ती स्त्री राणीला सांगू लागले. ऐसे नाना परी करुणा बाकीची झाली वीरांगना, कृपेने द्रवली ते शुभानना राजांगना देवी. अशा प्रकारच्या करुण वाणीला त्या वीरची पत्नी राणीला सांगू लागली. आणि सांगितल्यानंतर तिचं अंतकरण, त्या सुष्टुमतीचं अंतकरण द्रवलं. मग तिनं काहीतरी उपाय मार्ग सांगते, ऐका. मग उठून आलवलाही नृपाचरणे ठेविली डोई, म्हणे महाराजा विनंती परसावी ही उभयता अति दुःखी. आणि मग उठल्याबरोबर लगेचच ते असणाऱ्या तिच्या चरणावरती डोकं ठेवलं आणि सांगितलं, महाराज हे दोघजण पती आणि पत्नी उभयंत आहेत, दोघजण दुःखीमध्ये आहेत असं सांगतात. तरी याते कवनो पावे स्वामी कृपा करून निवदावो, अति उत्तम नरदेव पावो के विगती पुढारी पै. आणि अशा प्रकारे ते दोघं पती पत्नी बोलू लागले. आता पुढचा मार्ग कसा आहे, खूप दुःख आहे, हिंसा आमच्याकडून घडलेली आहे, तुम्ही आमचे स्वामी आहात, राणी साहेब आहात, मग आता याच्यातून मार्ग काय आहे आम्हाला सांगा. पूर्व कर्मानुभूत हे दोघे, हिंसा धर्म आचार्य अंगे, पुण्य संस्कार अंगी न लागे तरी तरती वैदिकेशी. आणि मग आता पुढचं असणार कसं होणार आहे, ही दोघ जण वाईट कर्म यांच्याकडून घडलेलं आहे, जीवाची हिंसा घडलेली आहे, अफाट पाप झालेला आहे. आता ह्यांची पापामधून मुक्तता कशी करावी सांगा. याते पाहुणी हृदयी दया उपजली माझे जीवी, तरी कृपा करुणी उपदेशावी पावे पदावी साजुक्ता. आणि ती राणी राजाला बोलू लागली, महाराज यांचं काहीतरी कल्याण करावं, यांची अवस्था पाहून माझ्या मनाला अंतकरणाला दया आलेली आहे, म्हणून यांचं आपण काहीतरी उद्धारण्याचं साधन मार्ग यांना सांगू असं ती सुष्टमती राजाला सांगू लागले. ऐकून उभयताचे वचन मग मी उभयताचे आश्वासन, फळे बक्षविधी तय लागून उपाय जाण सांगितला. आणि हे राजा सुशर्मा नावाचा राजा अंगिरस ऋषीला सांगते. मग हे दोघांची करुणा आम्ही पाहिल्याबरोबर मी त्यांना उपाय सांगितला. तुम्ही भगवान श्री विष्णूच्या परिसरामध्ये आहात, इथं सरोवर आहे, फळ भक्षण करा, अजून काय काय करा. सहजरीती बोलिलो त्याते प्राप्त झाल्या मलमासाते, तरी सांगतो ते तुम्हा ते धरी मानसी निर्धारे. मी त्यांना सहज बोललो, सहज बोलणे हित उपदेश करोनी सायस शिकविती. राजाने सांगितलं, मी त्यांना बोललो अधिक महिन्याचा पर्व काळ आहे आणि या अधिक महिन्याच्या पर्व काळावरती तुम्ही काय करा, जे मी सांगल ते करा. अंतकाळी दया ते घडे विष्णू स्मरण, तयाने अन्न सेवा न लगे करणे, पापी हो का सज्ञान अज्ञान जाय उद्धारून तत्काळी. मी त्यांना सांगितलं, बाबांनो अंतकाळामध्ये
भगवान श्री विष्णूचं नाम मुखाला येणं हे भाग्याचं लक्षण आहे. बाकीची सायसा करायची गरज नाही तुम्हाला. अंतकाळी जयामती तेची तया होय गती, या लागी श्रीराम चित्ती अहोरात्री स्मरावा. म्हणून तुम्ही भगवंताचं स्मरण करा असं मी त्यांना सांगितलं. तरी तुम्ही उभयता स्त्री पुरुष मनी धरुनी अभ्यास नित्य नित्य विशेष विशेष नामघोष पै करावा. मी त्या दोघांना सांगितलं तुम्ही काही करू नका. तुमच्याकडून पाप घडलेत ना, त्या पापातून तरुण जाण्याचा पर्याय सांगतो. फक्त भगवंताचं नामस्मरण करा. दोघ जण आहात, भगवंताच्या परिसरामध्ये आहात, फक्त नामस्मरण करा. कारण हे अधिक महिन्याचा पर्व काळ आहे म्हणून नामस्मरण करायला मी त्यांना सांगितलं. नित्य प्रातकाळी उठून देवळी कीजे सडा समर्जन, नंतर सरोवरी स्नान करून करा भजन आदरे. मी त्यांना सांगितलं तुम्ही काय करा, सोपा मार्ग सांगितला. न लगती सायसन जावे वनंतरा, सुखी येतो घरा नारायण, अशा प्रकारचा मार्ग सांगितला. फक्त सोपा. सकाळ सकाळ तुम्ही उठला, फक्त भगवंताचं मंदिर झाडत जावा. मंदिर झाडा, तिथं रांगोळी काढा, काय तुम्हाला जमत तशी सेवा करा. मूर्ती पुसा, तिला असणार स्नान घाला, जे तुम्हाला जमल या मंदिरामध्ये बसून सेवा करा आणि अहोरात्र भगवंताचं नाम स्मरण करा असं मी त्यांना सहज सांगितलं. ऐसे तयाचे सोय निवेदिले तथास्तु म्हणून ते वंदिले, मग आचारू लागले तैसेची उभयता. मी त्यांना सहज सांगितलं, त्यांनी सांगितलं करतो. फक्त काय सांगितलं, फक्त मंदिर झाडायला सांगितलं, बाकी काही सांगितलं नाही त्यांना. सकाळी तुम्ही झोपेतनं उठला, फक्त मंदिर एकदा झाडून घेत जावा, फळं खात जावा आणि भगवंताचं नाम स्मरण करा, एवढंच मी त्यांना सांगितलं आणि त्यांनी ते करायला सुरुवात केली. नित्य सडा समार्जन करीती, सरोवरी स्नान सारीती, अष्टोप्रहर भजन करीती, न सोडते तीन रजनी. आणि मग ते रोज देवाच्या मंदिरामध्ये सडा टाकू लागले, झाडून काढू लागले, त्यात सरोवरामध्ये स्नान करू लागले, 8 प्रहर भगवंताचं नाम स्मरण करू लागले आणि नाम ते सोडत नव्हते असं ते सांगू लागले. नित्य होता मध्यान काळ मिळवणी आणि तिथी फळे, देवाते अर्पण सकळ शेष बक्षिती उभयता. आणि रोज दुपारची वेळ झाल्यानंतर ना फळं आणीत होती झाडाची तोडून आणि ती फळं देवाला प्रसाद म्हणून नैवेद्य म्हणून ती फळं अर्पण करत होती. आणि जी राहिलेली फळं होती देवाला नैवेद्य दाखवून मग ती स्वतः भक्षण करत होती. असा त्यांचा नित्यक्रम सुरू झाला. ऐसे क्रमिता भावाते स्वामी नवला वर्तले ते, कृपाळू झाला रमनाथ परम भावात जाणुनी. आणि अशा प्रकारचं ते राहत असताना काही दिवस निघून गेले. एक वर्तळ तिथं नवल घडलं. राजा अंगिरस नावाच्या ऋषीला सांगतोय, नवल असं घडलं की भगवंत कृपाळू झाला आणि त्यांचा भावार्थ देवाने ओळखला आणि काय करतात, मनमास होता संपूर्ण तववरी केले आचरण, प्राप्त झाला शेवटील दिन झाले विधान ते ऐका. हे अधिक महिन्यामध्ये मी त्यांना सुरुवातीला सांगितलं होतं, देवाचं मंदिर झाडायचं, सडा टाकायचा, नामस्मरण करायचं आणि बसायचं. पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी ते केलं आणि शेवटचा दिवस उजळल्यानंतर काय झालं, सहजी झाले प्रातस्नान सर्व पर्वणी साजले तेने, व्यतपात पौर्णिमा जाण द्वादशी अमावस्या ते. सहज त्यांना प्रातस्नान झालं आणि सगळ्या पर्वणी साधले. अधिक महिन्यामधले येणाऱ्या 5 पर्वणी, वैद्युती, व्यतिपात, अमावस्या, द्वादशी, पौर्णिमा, अशा प्रकारच्या 5 पर्वणी त्यांना साधल्या असं सांगतात. कवन पर्वणी कवने थाई ते तो तयाचे ठाऊकची नाही, परिकृपाळ तो शेषशाही केले नवाई ते ऐका. त्यांना काही माहिती नाही, आज अमावस्या आहे, पौर्णिमा, एकादशी आहे, द्वादशी आहे, काय त्यांना माहित आहे. पण अधिक महिन्यामध्ये नित्यक्रम होता त्यांचा. रोज उठायचं, देवापुढे सडा टाकायचा, मंदिर झाडायचं, स्नान करायचं, नैवेद्य दाखवायचं. महिनाभर केलं त्यांना आणि सहज पर्वणीच्या काळामध्ये कृत्य त्यांच्याकडून घडून गेलं असं राजा सांगू लागला. सहजची घडले तया उपोषण करे जावन फळाते भक्षण, जीवा रंगली नामे करून झाले दहन पापाचे. त्यांच्याकडून सहज उपोषण घडलं आणि मनामध्ये फळांचं भक्षण घडलं या असणाऱ्या अधिक महिन्यामध्ये.
देवाला रोज नैवेद्य दाखवला गेला, सडा समर्जन देवापुढे गेलं. मग काय झालं? झाले दहन पापाचे. त्यांचं जे पाप होतं ते सगळं संपलं गेलं. कसं संपलं? तृण अग्नी वेळे समरस झाले, तैसे नाम केले जपता हरी. अशा पद्धतीने पाप संपलं त्यांचं. सप्त जन्माचे गेले पाप, तव विमान उतरले आपोआप. करून उभयता दिव्य रूप, निज स्वरूपी ठेविले. 7 जन्माचं त्यांचं पाप गेलं, त्याच जन्माचं नाही. पाठीमागे 7 जन्माचं जे पाप असत ते सगळं गेलं. गेल्यानंतर त्यांना घेऊन जाण्यासाठी विमान आलं, दिव्य रूप त्यांना केलं, दिव्य देह बनवला आणि विमानामध्ये बसले. एवढे नाम महिमा नागळे, महापापिये उद्धारिले. स्वनयनी आम्ही देखिले, म्हणून कटिले स्वामिया. महाराज, आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलाय, नामे तरला नाही कोण. ऐसा द्यावा निवडून, नाम घेता वाया गेला. ऐसा कोणी ऐकिला, आमच्या समोर तो तरला गेला, त्याचा उद्धार झाला गेला. हे नामाचं महिमा नाही. महापाप्याचा उद्धार झाला आमच्या समोर, आम्ही डोळ्यानं पाहिलं म्हणून तुम्हाला सांगितलं. ऐसे इतिहासा लागून अंगिरा ऋषी ते कृतीन उपनंदन. ऋषी वदे पाहिजे भावपूर्ण, तेने नारायण कृपा करी. अशा प्रकारचा इतिहास सुशर्मा नावाच्या राजानं अंगिरस नावाच्या ऋषीला सांगितलं. ऋषीने सांगितलं याच्यामध्ये भाव आणि प्रेम पाहिजे, ते त्यांचं होतं. पूर्ण राये ऋषी अर्चिला, नामस्मरणी बोळविला. राय संपादन व्रताला, केले उद्यापनाला विधीने. पुन्हा राजानं ऋषीची प्रार्थना केली, त्यांची पूजा केली, नमस्कार केला राजाला, राजानं ऋषीला, आणि मग आपापल्या स्वस्थानाला ऋषीची बोलवण राजानं केली. मग तो पत्नी सहित भूप, विष्णू लोकी राहिला सुखरूप. इतिहास हा अपरूप, स्वयंनिवेदी नारायण. मग तो राजा सुशर्मा नावाचा राजा आपल्या सुष्टमती पत्नी सहित भगवान श्री विष्णूच्या विष्णुलोकी वैकुंठाला राहिला गेला. हा इतिहास भगवान परमात्म्यानं लक्ष्मी मातेला सांगितला. ऐशी भगवत भक्ती करिता, विष्णू लोका पावली उभयता. या लागी मूर्त अथवा अर्धमूर्त, हृदय अनंत आठविजे. म्हणून अशा प्रकारची असणारी भावभक्ती त्यांनी केली आणि विष्णू लोकाला पावले. म्हणून मुहूर्त किंवा अर्धा मुहूर्त सांगितलं, यांनी तास किंवा अर्धा तास. पण माऊलींनी सांगितले देवाची द्वारी उभा क्षणा भरी, तेने मुक्तीचारी साधी येल्या. क्षणभर जरी देवाच्या दारामध्ये थांबलं, नामस्मरण केलं तरी उद्धार होतो असं सांगतात. पाहत वीरानी पत्नी काय साधन केले तयांनी. सहजी सहज समाजिनी नेले उद्धारणी भगवंती. पाहते असणाऱ्या वीर नावाच्या वैशानं त्याच्या बायकोनं काय फक्त अधिक महिन्याची थोडीशी सेवा पुण्य त्यांना घडलं गेलं. 7 जन्माचं पुण्य पाप संपलं आणि त्यांचा उद्धार झाला. फक्त मंदिरामध्ये रांगोळी काढली, झाडून काढलं आणि मंदिराच्या पुढे सडा टाकला, एवढ्यावर त्यांचा उद्धार झाला असं सांगतात. या लागी भावा ते करून वर्ष राहो जनार्दन. चुकेल तुमची यमयातना, सत्य माना वचनाते. म्हणून भावार्थ धरा, प्रेम धरा, भगवंताला वश करा, तुमची यम यातना दुःख सगळं संपेल, हे वचन सत्य माना असं सांगतात. ऐसा संवाद लक्ष्मी नारायणी, तोची विस्तारिला श्रोत्या करणी. जोडून या बद्ध पाणी, अनुसारा दिनमया विद्ये. इति श्री मदमास महात्मा ग्रंथ पद्मपुराणीचे संबंध मनोहर सुत विरचित सप्तविंशतितमोध्याय गोडा. पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. राजा राज प्रभु रामचंद्र भगवान